निवडणुका जिंकणं म्हणजे फक्त घोषणाबाजी किंवा मोठमोठ्या रॅल्या नसतात. खरं तर हे एक प्रकारचं इंजिनिअरिंग आहे. लोकांच्या समस्या काय आहेत हे डेटाच्या आधारे समजून घेणं आणि त्यावर अचूक उत्तरं डिझाईन करणं. आज आपण कल्याण ग्रामीण मतदारसंघाचं उदाहरण घेऊन हेच पॉलिटिकल इंजिनिअरिंग कसं काम करतं ते उलगडून पाहणार आहोत. चला तर मग या मतदारसंघाला आतून समजून घेऊया. आपण आधी जमिनीवरची परिस्थिती काय आहे ते पाहू, मग आकड्यांमागची कहाणी काय आहे ते समजून घेऊ. लोकांच्या मनात नक्की कोणत्या तक्रारी आहेत त्या शोधू आणि त्यावर आधारित एक शक्तिशाली रणनीती कशी बांधली जाते ते पाहू. आणि हो, आजच्या काळात डिजिटल प्रचाराशिवाय काहीच शक्य नाही तेही बघू. आणि या सगळ्याचा शेवट एकाच ध्येयाने होतो, ते म्हणजे सुशासन. तुम्ही बघा, प्रत्येक मतदारसंघाचं ना एक स्वतःचं व्यक्तिमत्व असतं. कल्याण ग्रामीणचं व्यक्तिमत्व घडलंय विरोधाभास आणि संघर्षातून. म्हणजे एका बाजूला तुम्हाला हिरवीगार शेती आणि गावाकडचं शांत जीवन दिसेल, तर दुसऱ्याच बाजूला शहराच्या वाढत्या गरजा, कारखान्यांचा धूर आणि नव्या पिढीच्या आकांक्षा. या दोन वेगवेगळ्या जगांच्या सीमारेषेवर उभा आहे हे कल्याण ग्रामीण. तर महाराष्ट्राच्या नकाशावर हे आहे कल्याण ग्रामीण, जिथे 5 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. म्हणजे बघा, आकारानं आणि लोकसंख्येमुळे हा मतदारसंघ किती महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा आहे याचा अंदाज येतो. आणि या मतदारसंघाची रचनाच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जवळपास 58% भाग अजूनही ग्रामीण आहे, तर उरलेला 42% भाग शहरी बनलाय. इथली लोकसंख्या प्रामुख्याने मराठी भाषिक आहे आणि मराठा व कोळी ओबीसी समाजासारखे प्रमुख समाज इथल्या राजकारणाला एक वेगळी दिशा देतात. इथल्या लोकांच्या मनात ज्या समस्या घर करून बसल्या आहेत ना, त्यांची सुरुवात होते पाण्यापासून. हा फक्त एक मुद्दा नाहीये, तर त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक मोठा संघर्ष आहे. विचार करा, 27 गावांसाठी पाणी हे काही आश्वासन नाही, तर ती रोजची एक अनिश्चितता आहे. आणि पाण्याची गोष्ट जिथे संपते तिथे विजेचा प्रश्न सुरू होतो. गेल्या 15 वर्षांपासून दिवसातले 3 ते 4 तास अंधारात काढणं ही इथल्या लोकांची जणू सवयच झालीय. याचा फटका फक्त घरांना नाही बसत, तर लहान मोठ्या उद्योगांनाही बसतो, ज्यामुळे विकासाची गाडी आपोआपच स्लो होते. म्हणजे बघा, पाणी नाही, वीज नाही, प्रदूषण आणि तुंबलेली गटारं या फक्त तक्रारी नाहीत, हे सरळ सरळ प्रशासकीय अपयशाचे संकेत आहेत. आणि जेव्हा व्यवस्था तुम्हाला मूलभूत सुविधा देऊ शकत नाही, तेव्हा लोकांचा त्या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो. आणि जेव्हा पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी लोकांना रोज संघर्ष करावा लागतो, तेव्हा त्याचा परिणाम थेट मतपेटीवर दिसतोच. लोकांचा हाच राग राजकीय बदलांना कारणीभूत ठरतो. चला आता जरा आकडे बघूया आणि समजून घेऊया की कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी आपला निर्णय कसा आणि का बदलला. 2009 ते 2024 या आकड्यांकडे पाहिलं की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कल्याण ग्रामीणमध्ये कुणाचीही मक्तेदारी नाही. इथला मतदार खूप जागरूक आहे. तो कामाला मत देतो आणि काम नाही झालं तर बदल घडवायला अजिबात मागेपुढे पाहत नाही. निष्ठा ही कायम नसते, ती कामातून कमावी लागते. आता विजयाचं मार्जिन बघा, इथेच खरी कहाणी दडली आहे. 2019 मध्ये फरक होता फक्त 7,000च्या आसपास, पण अवघ्या 5 वर्षात 2024 मध्ये हाच फरक उडी मारून थेट 66,000च्या वर गेला. हा इतका मोठा बदल अचानक कसा झाला? यामागे राजकीय आघाड्यांचं अचूक गणित आहे. स्थानिक पातळीवर तुमची पकड सुटली की काय होतं याचंही अगदी उत्तम उदाहरण आहे. काँग्रेस, ज्यांना 2009 मध्ये 21.5% मतं होती, ते 2019 येईपर्यंत जवळजवळ अदृश्य झाले. यावरून हेच सिद्ध होतं की राजकारण हे दिल्लीतून नाही, तर तुमच्या गल्लीतून सुरू होतं. पण या सगळ्या आकड्यांच्या पलीकडे एक मूलभूत गोष्ट आहे, आपलं संविधान. ते प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा हक्क देतं. पण जेव्हा प्यायला पाणी आणि घरात प्रकाश नसेल, तेव्हा त्या घटनादत्त सन्मानाचा काय? हा फक्त राजकारणाचा नाही, तर मानवी हक्काचा प्रश्न आहे. आकडे सांगतात काय झालं, पण ते का झालं हे सांगत नाहीत. ते का शोधण्यासाठी आपल्याला लोकांचा आवाज ऐकावा लागेल, त्यांच्या तक्रारी समजून घ्याव्या लागतील. चला आता या मतदारसंघाच्या मनात काय धुमसतंय ते पाहूया. हा जो हीट मॅप आहे ना, तो सगळं काही सांगून जातो. पाणी पुरवठा, वीज, प्रदूषण, गटारं ह्या समस्या टॉपवर आहेत. याच मुद्द्यांवरून लोकांच्या मनात प्रचंड राग आहे आणि कोणतीही यशस्वी राजकीय रणनीती याच समस्यांच्या उत्तरांवर उभी राहू शकते. बरं, इतक्या सगळ्या समस्या आणि ही राजकीय परिस्थिती यावर मात करायची कशी? त्यासाठी लागतो एक पक्का प्लॅन, एक आराखडा. याला चतुर्मुख सिद्धांत असं नाव दिलंय. चतुर्मुख कारण ही रणनीती एकाच वेळी 4 आघाड्यांवर काम करते, ज्यामुळे प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधीच मिळत नाही. या रणनीतीचे हे 4 मुख्य स्तंभ आहेत. उमेदवाराचा चेहरा,
सुशासनाचा चेहरा, आघाडीचा चेहरा आणि हो, विरोधकांचा चेहरा. हे चारही चेहरे जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचं ध्येय एकच असतं. आणि यशस्वी होण्यासाठी या चारही आघाड्यांवर एकाच वेळी समान ताकदीनं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे उमेदवार कसा असावा? तर लोकांमध्ये सहज मिसळणारा, विश्वासू. सुशासन म्हणजे काय? तर पाणी, वीज यावरचा ठोस उपाय. पोकळ आश्वासनं नको. आघाडी का? तर मतांची फाटाफूट टाळण्यासाठी. आणि विरोधकांचा चेहरा? तर सत्ताधाऱ्यांचं अपयश लोकांसमोर पुराव्यानिशी मांडण्यासाठी. ठीक आहे, रणनीती तर ठरली, पण ही लोकांपर्यंत पोहोचणार कशी? आजचं जग बदललंय. आता फक्त रस्त्यावर उतरून प्रचार नाही चालत. खरी लढाई तर लोकांच्या मोबाईल स्क्रीनवर होते. त्यामुळे आता पारंपरिक प्रचाराकडून डिजिटल ग्राउंड गेमकडे वळायला हवं. आधी काय होतं? मोठ्या सभा, पत्रकं, घोषणा. आता काय आहे? व्हॉट्सॲपवरचे छोटे ग्रुप्स, इंस्टाग्रामवरच्या लोकांच्या जगण्याशी जोडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि आरोपांना तात्काळ उत्तर देणारी टीम. जग पूर्णपणे बदललं आहे. म्हणजे बघा, व्हॉट्सॲप पॉड्समधून तुम्ही थेट लोकांच्या घरात पोचता. इंस्टाग्राम रील्समधून तुम्ही त्यांच्या भावनांना हात घालता आणि फॅक्ट काउंटर टीम विरोधकांचे दावे खोडून काढते. हा आहे नव्या युगाचा डिजिटल वॉर रूम. पण ही डिजिटल ताकद वापरताना एक मोठी जबाबदारी सुद्धा येते. भारताचा डेटा संरक्षण कायदा आपल्याला हेच सांगतो की मतदारांचा डेटा वापरताना त्यांची परवानगी आणि गोपनीयता जपणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. विश्वास हा टेक्नॉलॉजीपेक्षा मोठा आहे हे विसरून चालणार नाही. रणनीती झाली, प्रचार तंत्र ठरलं, पण या सगळ्याचा शेवटचा उद्देश काय आहे? फक्त निवडणूक जिंकणं? नाही. खरा उद्देश आहे सुशासन. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण हे पाहणार आहोत की लोकांचा राग आणि रणनीतीचं कौशल्य एकत्र करून सुशासनाचा जनादेश कसा मिळवला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, विजयाची तयारी ही निवडणुकीच्या काही महिन्याआधी नाही तर खूप आधी सुरू होते. आणि त्याची सुरुवात होते एक कम्युनिटी चॅम्पियन शोधण्यापासून. एक असा उमेदवार जो निवडणुकीपुरता नाही तर लोकांच्या समस्यांचा खरा आवाज बनेल. या संपूर्ण मोहिमेचं सार एका वाक्यात आहे: गव्हर्नन्स रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे काय? तर मतदाराला हे ठामपणे सांगायचं की तुमचं एक मत महत्त्वाचं आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला उत्तम सुविधा मिळतील याची हमी आहे. हा एक करार आहे, नुसतं आश्वासन नाही. तर मग राजकारणाचं भविष्य हे केवळ आश्वासनं देण्याचं आहे की एका उद्देशाने शासन करण्याच्या पवित्र कराराचं? If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 010-4204-1602. Purpose beyond politics.